ते खरं म्हणजे तुम्ही स्वतः म्हणाल असा की मागच्या वेळेला आपण वाढदिवस साजरा केला त्यावेळेला जयंती साजरी करावी लागते खरोखर अतिशय दुःखदायक आहे. कारण ध्यानीमणी नसताना सुद्धा अचानक अजितदादा आपल्यातून गेले. त्यांना आता स्वर्गीय अजितदादा म्हणणं सुद्धा अतिशय जीवावर येते. खरं आहे, आदल्या दिवशी पूर्णपणे आमच्या बरोबर असलेली दादा दुसऱ्या 8 तासामध्ये आमच्या बरोबर नाही ही कल्पना सुद्धा करणं अतिशय कठीण. पण नियती पुढे काही चालत नाही. दादांच्या आठवणी सगळ्यांच्या मनामध्ये कायम राहतील आणि विशेषतः दादांनी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी, सर्व शिक्षणामध्ये, सहकारामध्ये त्यांनी जे अफाट काम केलेलं आहे ते विसरता येण्यासारखं नाही. ते नसताना त्यांनी आपल्याला आता एक मार्ग घालून दिलेला आहे. राज्यातील सर्वच घटकांचा त्यांची उन्नती कशी होईल त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि ते प्रयत्न ज्यात प्रामाणिक असायला पाहिजे. सकाळी 6 वाजता 7 वाजता कामावर काय काम चाललंय हे पाहायला जाणारे अजितदादा हे केवळ अजितदादाच असू शकतात, दुसरं कुणी असेल असं मला वाटत नाही. दिलेला शब्द ते पूर्ण करणार म्हणजे करणार. लाडक्या बहिणींच्या वेळेला ज्या वेळेला निधी कसा उभारणार म्हणून मागे पुढे चाललो होतो तेव्हा दादा खंबीरपणे उभे राहिले, सांगितलं की काळजी करू नका, आपल्याला लाडक्या बहिणींसाठी हे काम करायचं आहे आणि निधी आपण कसंही उभं करू. आणि त्यांनी जे आहे ती धडाड दाखवली. त्यातून लाखो कुटुंबाचं, आमच्या भगिनींचं, त्यांच्या संसारामध्ये निश्चितपणे फार मोठा हातभार लागला. सुनित्राताई पवार जे आता आमच्या अध्यक्ष आहे, मला असं वाटतं त्यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांचंच जे काम ते जे करत होते तो जो रोडमॅप होता त्याच रस्त्यानं तुम्हाला आम्हाला जावं लागेल. सगळ्यांनीच सुनित्राताईंच्या रूपामध्ये आपण अजितदादांना पाहूया आणि पक्ष बळकटी करण्यासाठी आम्ही सगळे त्यासाठी मजबूतीनं उभे राहणार आहोत. आणि दादांची आठवण तर येतच राहणार, पण त्या आठवणीतून आमचं काम कसं पुढे जाईल हे आम्ही पाहणार. आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा अतिशय चांगली ग्रास्पिंग पॉवर असलेले, अतिशय कष्ट घेणारे ते सुद्धा आहेत. विकास कामांना पुढे नेणारे, त्यांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. अजितदादानंतर सुनेत्राताईंनी ज्या पद्धतीनं पक्ष बांधून ठेवला, एकत्र ठेवला, त्यांच्या नेतृत्वाची कुठेतरी कसोटी होती. त्या नेतृत्वाच्या या कसोटीत खऱ्या ठरल्या असं वाटतंय तुम्हाला सुनेत्राताई? असं आहे ना की अशा जागा खाली झाल्या 27-27 की अनेकांना वाटतं की आपण काहीतरी करावं, मध्ये घुसावं वगैरे, परंतु पक्षानं तसं काही होऊ दिलं नाही. आणि सुनेत्राताईंना अतिशय मानानं, सन्मानानं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्या बसलेले आहेत. कुणी मनुष्य जो आहे हा काही आईच्या पोटातून शिकून येत नाही. त्याला अनुभव, शिक्षण, इतर कसे वागतात हा सगळा याच्यातूनच जे आहे आपण शिकत जातो. सुनेत्राताईसुद्धा त्यांनी फार मोठी प्रगती केलेली आहे या कामामध्ये. सुरुवातीला तुम्हाला वाटलं असेल की
त्या अडचण होतं तसं काही नाही आहे. त्यांनी खूप चांगली प्रगती केली आणि यापुढे सुद्धा त्या प्रगती निश्चितपणे ते त्या करत राहतील. आणि एवढंच आहे की आम्ही सगळ्यांनी मिळून जे आहे, आता आपण महिला आरक्षणाच्या गोष्टी करतो तिथे दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये. अरे पण इथे सुद्धा आमची एक महिला भगिनीच आहे ना, ती उपमुख्यमंत्री आहे, पक्षाची अध्यक्ष आहे. मग तिच्याबद्दल जे आहे तिला सपोर्ट करणं, तिला पाठिंबा देणं हे सगळ्यांचं काम आहे. त्यांचं रक्षण करणं हे सुद्धा महिला आरक्षणाचाच एक भाग आहे. आपण महिला आरक्षण का करतो आहोत तर महिलांना शक्ती देण्यासाठी, ताकद देण्यासाठी, समाजामध्ये पुढे आणण्यासाठी. आणि आज एक महिला जी आहे महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री होत असेल तर सगळ्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे, तर सपोर्ट करायला पाहिजे. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर ज्या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना देखील ताब्यात घेण्यात आलं. कसं बघता येईल एकूण आंदोलनाकडे? खरं म्हणजे सगळ्या ज्या घटना घडत आहेत ते यातनादायी आहे. या सगळ्या टाळता आल्या असतात तर बरं झालं असतं असं मला वाटतं. विद्यार्थ्यांची काय मागणी आहे, परंतु आपण म्हणालात की लाठीचार्ज झाला, परंतु ज्या वेळेला अशा हजारो लोक मोर्चामध्ये असतात तेव्हा काही उत्साही लोक असतात की ते पोलिसांचं कडं तोडून पुढे जायला मागतात. आणि मग पोलिसांना त्यांना थांबवण्यासाठी जे आहे काही वेळेला केन चार्ज करावा लागतो. तर ते करताना सुद्धा मला असं वाटतं थोडं संयम असण्याची गरज आहे. एकूणच हा प्रश्न जो आहे हा दिल्लीश्वर जे आहेत मोदी साहेब आहेत किंवा अमित शहा साहेब आहेत ते निश्चितपणे योग्य रीतीने सोडवतील असं मला तरी वाटतं. आता याचं राजकारण केलं जातं असं वाटतं का? कारण सर्वच विरोधी पक्ष आता जात आहेत. संजय राऊत असं म्हटले की आता हे आंदोलन विरोधकांनी आपल्या हातात घ्यायला पाहिजे. विरोधी पक्षाचं ते कामच आहे. हो. एखादी संधी मिळाली सरकारच्या विरुद्ध तर ते वाढवणं, सरकारच्या विरुद्ध लोकमत निर्माण करणं हे विरोधी पक्षांचं काम आहे. ते त्यांचं काम करणारच. पण सुरुवातीलाच हे आंदोलन थांबता येऊ शकलं असं का? ज्यावेळेस वांगचूक बसलेले होते त्याच वेळेस जर सरकारने काही तोडगा काढला असता. आता असं आहे ना की जर तर हे झालं असतं तर काय झालं असतं आणि ते झालं असतं काय झालं असतं, त्याला काही अर्थ नाही. जे झालं आहे ते आपल्या समोर आहे. काय या सगळ्याच गोष्टी टाळता आल्या असतात सगळ्याच बाजून तर चांगलं झालं असतं. आणि सुरुवातीला धन्यवाद. ओके सर, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.